नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं घेतला ऐतिहासिक निर्णय आणि शिवसेना खासदारांनी केलं संजय राऊत यांच्यावर आरोप. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांचा अक्षरशः समाचार घेतला. विरोधकांकडे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत अशी टीका करत शिंदे यांनी सभागृहात विरोधी बाकांवर तोफ डागली. काल जो त्यांना जोरदार झटका धीरेसे लागला त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा घणाघात करत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की सभागृहाचं कामकाज पूर्णपणे नियमानुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. तरीही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याऐवजी गोंधळ घालणं आणि स्टंटबाजी करणं एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिलाय अशी टीका त्यांनी केली. विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचं ही विरोधकांची जुनी सवय आहे. प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली. शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत 45,000 कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसान भरपाईचे निकष बदलून दुप्पट मुदत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारनं मदत केली नाही हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे असं ठणकावत त्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. महाराष्ट्रातील जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विरोधकांची राजकीय स्पेस दिवसेंदिवस कमी होतीये तर महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढतोय असा टोला लगावत शिंदे यांनी विरोधकांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधिमंडळात केली. विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेल्या 8 दशकांपासून लालपरी राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत सेवा बजावते. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतंही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आलाय. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावणं आणि त्यांच्या न्याय हक्कांना मान्यता देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसंच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करतानाही संयमाची भूमिका घेतलेल्या सर्व कर्मचारी संघटनांचे त्यांनी आभार मानले. तसंच कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर तसंच कृती समितीचे सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना सातत्यानं शासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विषय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
पक्षातील घडामोडींना संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप करत आगामी काळात आणखीन आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडू शकतात असा दावा त्यांनी केला. मस्के म्हणाले की आज 6 खासदार पक्ष सोडून जात असतानाही काही जण जग जिंकल्यासारखे बोलतायत. जे आज ओरडत आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडले. पक्षाच्या ऱ्हासाला सर्वजण संजय राऊत यांनाच जबाबदार धरतायत. ते स्वतःला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे समजतात. विकास निधीबाबत करण्यात येणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. खासदाराला वर्षाला 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो, मात्र त्यातील सुमारे 50 लाख रुपये जीएसटीमध्ये जातात. अनेक खासदार 3-4 वर्षाचा निधी एकत्रित करून खर्च करतात. सर्व विधानसभा मतदारसंघांना न्याय मिळावा म्हणून नियोजन केलं जातं. माझाही 2 वर्षाचा निधी खर्च केलेला नाही, तो शेवटच्या वर्षी खर्च करणार आहे. केवळ आकडे पाहून टीका करणं योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. संजय दीना पाटील यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत मस्के म्हणाले, ते पक्ष का सोडून गेले हे त्यांनीच व्यासपीठावर सांगितलंय. तिकीट कसं दिलं जात होतं हे खैरे, सुषमाताई आणि कैलास पाटील यांना विचारा. पैशाच्या चर्चा करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. बंडू जाधव, ओमराजे यांना कसा त्रास दिला गेला हेही पहा. आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी येत्या काळात आणखीन आमदार, खासदार आणि नगरसेवक आमच्याकडे येऊ शकतात हे विधान मी पूर्ण जबाबदारीनं करत आहे. निधी कसा मिळवायचा हे आम्हालाच माहिती आहे असं म्हटलंय. पावसकर यांच्या विधानाबाबत बोलताना त्यांनी त्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय, त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे यांच्याशी होता असं स्पष्टीकरण दिलं. शिवसेना भवनाच्या मागणीवर बोलताना मस्के म्हणाले की आमचा पक्ष 60 वर्षाचा आहे. मूळ शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आम्ही शिल्लक रक्कम परत दिली. पक्ष वाढत असल्यामुळे नवीन शिवसेना भवनाची गरज आहे. दादर, बांद्रा आणि परळसारख्या प्रमुख ठिकाणी शिवसेना भवन उभारण्यात येणार असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी जागांची पाहणी सुरू आहे. लवकरच नवीन शिवसेना भवन उभं राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हाला विकास निधी मिळत नाही, मात्र कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. या खासदारांना मिळालेला निधी देखील यांनी खर्च केलेला नाहीये अशी आकडेवारी सांगते. हे बघा, आकडेवारी मी पाहिली माध्यमांमध्ये. विषय कसा असतो की एका खासदाराला वर्षाला 5 करोडचा निधी असतो, त्यातलं 50 लाख रुपये जीएसटी मध्ये कट होतात. 4.5 करोड निधी वर्षाला असतो. बरेचसे खासदार 4थ्या किंवा 5व्या वर्षी कामं करायला सुरुवात करतात. तो 4-4, 4.5, 4.5 करोड असा हा 3-4 वर्षाचा एकत्र करून 15-16 करोड एकत्र जमले की मग ते 6 विधानसभा खासदाराच्या मतदारसंघात असतात. 25-25 लाखाची 4 जरी कामं केली तरी विधानसभेमध्ये आपण सर्व 6 विधानसभेला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे एका विधानसभेत जर खर्च केला तर बाकीचे लोक बोंबाबोंब करतात, नाराज होतात. त्यामुळे एकत्र 4-1 वर्षाचा निधी जमला की 5व्या वर्षी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी तो निधी देता येतो. टेक्निकल गोष्टी समजून घ्या. केवळ तिथे बॅलन्स, मी सांगतो माझाही 2 वर्षाचा निधी अद्यापही मी खर्च केलेला नाहीये. 4थ्या वर्षी तो खर्च केला जाईल. प्रत्येक विधानसभेला 1-1, 2-2 करोडची रुपयाची कामं आम्हाला देता येतील. त्यामुळे सर्वत्र त्या विधानसभेत काम करता येत आहे. टेक्निकल गोष्टी आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येणार असून पालकांनी आपल्या बालकांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केलं. पोलिओ मुक्त भारताचं उद्दिष्ट कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्यानं राबवण्यात येते. सर्व बालकांना विहित वयानुसार प्राथमिक लसीकरण मिळावं, तसंच तीव्र शिथिल पक्षाघात सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोलिओसारख्या आजारावर नियंत्रण ठेवता यावं यासाठी राज्यात 1995 पासून ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते. ठाणे महापालिका क्षेत्रातील 5 वर्षाखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. यासाठी विविध लसीकरण केंद्र, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांना या बूथवर आणून पोलिओचे 2 थेंब पाजावेत असं आवाहन प्रशासनानं केलंय. 29 जून ते 3 जुलै या कालावधीत विशेष गृहभेट मोहीमही राबवण्यात येणार आहे. या काळात आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घराघरात जाऊन बूथवर न आलेल्या किंवा लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलिओ डोस देणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पोलिओची लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडीकिनारे, कांदळवनं आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूग गिळून प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवच कुंडले मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आलंय. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राहुल पिंगळे यांनी म्हटलंय की साकेत, बाळकोंब, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासार, वडोली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. काँग्रेसनं या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच नष्ट करण्यात आलेल्या कांदळवनांचे आणि पाणथळ क्षेत्रांचं तातडीनं पुनरुज्जीवन करण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या विनाशावर विकासाचा मुलामा देण्याचा प्रयत्न ठाणेकर सहन करणार नाहीत. प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल असा इशारा काँग्रेसनं दिलाय. पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर गप्प बसणार असतील तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची आणि पर्यावरणीय हानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असा आरोप काँग्रेसनं केलाय. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 एकर वनजमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे TDR देताना फक्त 8% TDR द्यावा असा नियम आहे. मात्र ठाणे महापालिकेनं सुमारे 200% TDR दिला आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीत येथील प्रशासकीय प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती त्याच कालावधीत ठाणे महापालिकेनं जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयीन खटल्यात माघार घेऊ नये असं सुचवूनही परस्पर तडजोडीचं धोरण अवलंबण्यात आल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. मनोज प्रधान यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 193 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटीज म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. तरीही आज 2,800 कोटींचा TDR देण्याची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. या विरोधात 15,000हून अधिक ठाणेकरांनी 4 दिवसात या जमिनीच्या रक्षणासाठी स्वाक्षरी अभियान राबवले. त्याकडेही ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं. प्रधान पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र खाजगी वन कायदा 1975 अंतर्गत ही जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला डायाभाई कंपनीला जी नोटीस पाठवण्यात आली ती चक्क सुरक्षा रक्षकाकडे वितरित करण्यात आली होती. शिवाय ही नोटीसच चुकीच्या नावानं काढण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याला अशी नोटीस काढण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्याच्या सहीनं ही नोटीस जारी केली होती. परिणामी मुंबई उच्च न्यायालयानं 20 फेब्रुवारी 2024च्या 373 पानांच्या निकालात ही नोटीस अवैध घोषित केली. त्याच निकालाच्या परिच्छेद 10.6 मध्ये न्यायालयानं शासनाच्या निष्क्रियतेनंतर प्रस्थापित नागरी आणि व्यावसायिक व्यवस्थापना विस्कळीत करणं ही निष्पक्षता आणि सुशासनाच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे अशा शब्दात ताशेरे ओढले. तत्पूर्वी म्हणजे 1979 मध्ये कंपनी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यात मोठा पत्रव्यवहार झालाय. त्यावरून कथित जमीन मालक आणि शासन दोघेही त्यावेळेला या न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय होते. तरीही हा वाद 45 वर्ष अनिर्णित राहिला होता. या 45 वर्षाच्या काळात ठाणे महापालिकेकडून त्या जमिनीवर रस्ते, बस डेपो, मेट्रो आणि ट्विन टनेल प्रकल्प उभे राहिलेत.